पण पुन्हा एकदा जातोय मॅच कडे. दोन्ही टीम सज्ज झाल्या. टॉस जिंकला तो म्हणजे सारेसे गोठिवली टीमने आणि दोन्ही टीमला विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सवर पाठा. आणि आमचे परम मित्र दीपकजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. येस, आपण पाहू शकाल बँड मास्टर देखील आहे. तर दोन्ही टीमची विनंती असेल की अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि अंपायरच्या भूमिकेत देखील दोन खेळाडू रिद्धी सिद्धी कोपरी, योगेश भोईर, प्लीज विनंती असेल की आपला दोन प्रतिनिधी आपण अंपायरच्या भूमिकेत मैदानामध्ये पाठवा ही विनंती करतोय. योगेश भोईर. तर विनंती असेल दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू, गावदेवी तळवली टीमचा अतिरिक्त खेळाडू आपण या स्पर्धेच्या नियमानुसार कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ही विनंती करतोय. चेतन पाटील आपल्याला विनंती केली जाते आयोजकांच्या वतीने की कृपया आपण लगेचच अंपायरच्या भूमिकेत मैदानामध्ये उतरा ही विनंती करतोय. कोमरा 11 चषक 2021 चा हे भव्य दिव्य आयोजन. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर कोविड-19 मुळे प्रेक्षकांना मुभा नाही इकडे येण्याची. त्यामुळेच जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. इंडिया क्रिक 185 देशात लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहू शकाल. आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल किंवा अनेक खेळाचे इव्हेंट्स असतील त्यासाठी इंडिया क्रिकने खूप चांगली भरारी घेतली. क्वालिटीचं थेट प्रेक्षेपण देखील पाहायला मिळतं. येस, गावदेवी तळवली टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा ही विनंती केली जाते. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश सर्रप्पा स्ट्राइक एंडवर आहे आणि विक्की बनसोडे हा खेळाडू देखील आहे. विक्की बनसोडे याचबरोबर आपण पाहू शकाल प्रकाश सरप्पा स्ट्राइक एंडवर आहे. पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. आदेश तेज तर्रार गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे रबर बॉल क्रिकेटचा. येस, रोहित बनसोडे आमच्या सोबत जोडले गेलेत. टेनिस क्रिकेट 45 जो इंस्टाग्राम पेज आहे त्या पेजवर अनेक इंटरव्ह्यूज पाहिले. त्याचा पेजचा त्यांच्या माध्यमातून साकारले गेलेत. लेट्स प्ले. पहिला बॉल या मॅचचा, पहिलाच बॉल फुलर लेनचा दिशाहीन गोलंदाजी लेग स्टीमच्या बाहेर पिच केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. येस, इट इज वाईड बॉल. अवंतर धावसंख्येने संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय गावदेवी तळवली टीमचा. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम बॅलन्स आहे. यजमान टीम या मैदानामध्ये खेळत असताना यावेळेस हाफ ट्रॅकर चांगला फटका आहे. ऑन साइड ला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून या मॅचचा पहिला फटका येतोय. प्रकाश सरप्पाच्या बॅट मधून येतोय खणखणी षटकार. थँक्यू दिबा पाटील साहेबांचा जय जयकार. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. मिस टायमिंग स्ट्रोक बॅटच्या वरच्या स्टिकरवर चेंडू आदळतोय. तोपर्यंत पंचांचा इशारा येते नो बॉल. बीमर पद्धतीचा चेंडू होता. खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल इथे व्हाईट बॉल, त्यानंतर मात्र षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिटची संधी असेल. विकास आपण पाहू शकतो विकी बनसोडीला आणि फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका लगवला जातोय. टायमिंग
चुकलं गेलं, एलिव्हेशनची कमतरता जाणवली, पण फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज बाद होऊ शकला नाही. संघाला मिळेल 2 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. पहिलं षटक इथे प्रगतीपत्र असताना पहिल्या षटकात आपण पाहू शकाल खूप चांगली बॅटिंग गावदेवी तळवलीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यंग टॅलेंट नेहमीच या गावदेवी तळवलीमध्ये पाहायला मिळेल. अंडर 22 चे अनेक खेळाडू आहेत, त्याचबरोबर एक्सपिरियन्स खेळाडू देखील आहेत. आणि RSA गोठिलीचा टिकील यावेळेस तेज तर्रार बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही आणि खूप चांगला कमबॅक केलाय. आयुष्यात अनेक वेळा आपण पाहू शकाल अडचणीत असतो, त्याच वेळेस मात्र कमबॅक करणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने गोलंदाजाने देखील कमबॅक केलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. यावेळेस फुलरलॅनचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा इशारा येतोय अंपायरचा, नो बॉल. 2 आतापर्यंत बीमर पद्धतीचे चेंडू टाकले गेलेत आणि प्रकाश सरप्पाच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. 6 धावा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की आतापर्यंत 3 चेंडूचाच खेळ संपला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17. फ्लाइंग स्टार्ट, पण खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. या स्पर्धेच्या बद्दल शुभेच्छा देखील आल्यात. नारायण म्हात्रे तुम्हाला देखील शुभेच्छा आल्यात. विनोद पाटील तळोली यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि या दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा दिल्या गेलेत. लेजंड क्रिकेटर विनोदजी पाटील तळोली गावचे 40+ चे एक लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. थँक्यू व्हेरी मच. तर पुन्हा एकदा जातोय मॅच कडे. 17 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड लागलेत. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. गोलंदाज मात्र 2 बीमर टाकल्यामुळे गोलंदाज बदली केला जातोय. क्रिकेटमध्ये असेही देखील नियम आहेत, एक बीमर अलाव असतो, दुसरा बीमर जर टाकला तर गोलंदाज बाद होतो. ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपला गेला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. लॉस ऑफ 0 विकेट. सुरेख सुरुवात आणि खराब गोलंदाजी आतापर्यंत RSA गोठवली टीमची. याच मैदानावर आपण पाहू शकाल अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, पण राजू सारखा एक भरोशाचा गोलंदाजाने अशा चूक करणं टीम साठी काहीशी घातक होईल. बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अमोल. अष्टपैलू खेळाडू आहे अमोल. अनेक वर्ष RSA गोठवलीचं प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एक अर्धशतक देखील अमोलच्या नावी आहे आगरी कोळी चषकामध्ये. तोच अमोल उर्वरित 3 बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. येथे गती परिवर्तन, चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर काहीसा खाली राहत आहे आणि डॉट बॉलची सांगता होते. चांगली सुरुवात म्हणावं लागेल अमोलच्या गोलंदाजीची. आदेशने आतापर्यंत 3 चेंडू 17 धावा खर्च केल्यात आणि 4था चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. 17. लॉस ऑफ 0 विकेट. गावदेवी तळवली टीम प्रथम बॅटिंग करत असताना यावेळेस पुन्हा एकदा लाईन लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. कौतुक करेन अमोलचं, काय गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. दोन्ही चेंडू मध्ये प्रकाश सरप्पा सारख्या एक्सपिरियन्स मॅनला जखडून ठेवण्यात यशस्वी ठरलाय. अखेरचा चेंडू या षटकातील गोलंदाजीच्या मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस चांगली गोलंदाजी. पहिले 3 चेंडू खूप खराब पाहायला मिळाले आणि उर्वरित 3 चेंडूवर फक्त सिंगल आली आहे. षटक क्रमांक पहिले संपले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 18 धावा. गावदेवी तळवली टीम.
थँक्यू व्हेरी मच. कुमरा 11 चषक 2021 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा जातोय मॅच क्रमांक दुसरी आपल्या समोर रंगली जाते. गावदेवी तळली वर्सेस RSA गोठिवली या दोन मातबर टीम मध्ये पहिलं षटक इथे संपलं गेलंय. बिनगडी बाद 18 धावा. गावदेवी तळवली टीम बॅटिंग करत असताना दुसरं षटक हाताळण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटचा एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल. रोहित हनुमंत म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल या दुसऱ्या षटकातील. पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार केला गेलाय. टायमिंग चुकलाय. चेंडू हवे त्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच आणि चोडो कॅच हारो मॅच असं सातत्याने म्हटलं जातं. चूक करतोय क्षेत्ररक्षण आणि संधी मिळते. विकी बनसोडेला जीवनदान मिळते. टीमला मिळते एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 धावा. यावेळेस फटका चांगला आणि टायमिंग देखील बेमिसाल. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. प्रकाश सरप्पाच्या बॅट मधून येतोय खणखणीत ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे राजू दादा. हे गीत देखील अक्षरशः महाराष्ट्राला अक्षरशः वेळ लावलाय. तर 25 धावा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. प्रकाश सरप्पा एक्सपिरियन्स मॅन या गावदेवी तळवली टीमसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळ आहे. अनुभव आहे. या अनुभवाचा पुरेपूर वापर सातत्याने करताना दिसतोय. टेनिस बॉल असेल रबर बॉल असेल या दोन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळतोय. आणि त्याच्या समवेत एक टॅलेंटेड यंग रायझिंग स्टार विकी बनसोडे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 2600 आकड्यावर. 26 धावा. आज 26 जून देखील आहे. यावेळी स्टॉपेज आणि संधी आहे फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याची आणि संधीचं सोनं देखील करतोय. विकीला मिळालेलं तर जीवनदान, पण जीवनदानचा इथे फायदा घेऊ शकला नाही. विकी परतलाय. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 26. Thank you very much. न्यू कॅन्डिडेट, नवीन फलंदाज, डेंजरस मॅन संदेश पाटील फलंदाजीसाठी येतोय. संदेश दिलीप पाटील गावदेवी टीमसाठी, तळोली गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळला. विस्फोटक फलंदाज म्हणून गणला जातोय. पण यावेळेस रोहितने कमबॅक करून दिलंय. पहिली सफलता मिळवून दिली रोहित म्हात्रेने. मोठा फटका टॉप एज. पुन्हा एकदा संधी आहे. चेंडू हवे त्या खाली क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत इथे राजू मात्र चूक करतोय. आदेशच्या वारंवार चुका. गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन आणि यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये देखील खराब प्रदर्शन. यावेळेस राजूला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. RSA गोठिवली टीमचा एक भरवशाचा खेळाडू आहे आणि या भरवशाच्या खेळाडूने मात्र 100% एफर्ट्स देणं गरजेचं आहे. प्रकाश सरप्पर सारख्या घातक फलंदाजाला मिळतोय जीवनदान. या जीवनदानचा फायदा आणि या जीवनदानचा किती भूदंड भरावा लागेल येणारे चेंडू जाऊन सांगतील. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 28 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस चांगली गोलंदाजी, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. यशच्या मागे अमोल खूप चांगली कामगिरी करतोय. कौतुक करेन मी रोहितचं. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ ते संपला गेलाय आणि 14.5च्या सरासरीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 या आकड्यावर. एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी तळोली.
येस, 2 षटकांचा खेळ संपला गेला. 29 धावा धाव फलकावर लागलेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी निखिल येतोय. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर घेतलेलं वळण. प्रकाश सरप्पा मात्र संघर्ष करतोय. पहिल्या षटकात खूप चांगली बॅटिंग केली होती, त्यानंतर काहीसा संघर्ष करताना दिसतोय. आणि नेहमी म्हटलं जातं संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. इथे चांगला फटका आहे. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. मिड विकेट रिजन मध्ये सिंगल वर समाधान मानावं लागेल. शांत क्रिकेट. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि संदेश मात्र स्ट्राईक येतोय. संदेशला आपलं खातं उघडायचंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 30 या आकड्यावर. चांगला बॉल. इथे पाहू शकाल खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय. हा लाईन अँड लेंथ निखिलने देखील इम्प्रेस केलंय. RSA गोठिली असेल किंवा गोठिली गावाच्या क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान आयोजनामध्ये असेल, क्रिकेटमध्ये असेल किंवा कुठल्याही इव्हेंटमध्ये निखिलचा सिंहाचा वाटा असतो. कुमरा 11 चषक या स्पर्धेची संकल्पना देखील निखिल सारख्या सगळ्या युवकांची झाली आणि प्रामुख्याने खूप मेहनत घेतली निखिलने. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केलेत या निखिलने. इथे मोठा फटका. प्रकाश सरप्पाच्या रडार मध्ये आल्यानंतर चेंडू फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक सर्वात मोठा षटकार. 6 धावा. थँक यू. 37 धावा. 37. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. संधी आहे पण इथे डिक्लर झोन मध्ये चेंडू जाऊन पडतोय. खूप चांगला एफर्ट्स केला होता अमोलने, कारण की क्रिकेट अतिशय महत्त्वाचे. प्रकाश सरप्पा हा घातक फलंदाज आहे आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये अजूनही विस्फोटक फलंदाज होतो. त्यामुळेच ही विकेट घेणं अतिशय महत्वाचा. सध्याच्या घडीला प्रकाश खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळी स्ट्रॉंग अपील, पण LBW हा कुठलाही नियम या मॅच मध्ये किंवा या स्पर्धेमध्ये नाही. रबर बॉल क्रीडा स्पर्धा. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ इथे संपला गेला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 39 धावा. अखेरचे षटक कोण हाताळेल, किती टार्गेट असेल, तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा कोमरा चषक 2021 चा थरार. थँक्यू. धावा. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर गावदेवी राबाडे वर्सेस रिद्धी सिद्धी कोपरी 46 धावांचं टार्गेट होतं. आणि काय गोलंदाजी नितीन भोईर यांनी केली किती. यावेळेस लोअर फुल टॉस. टायमिंग होऊ शकलं नाही. चेंडू हवेत आहे. चेंडू नो मॅन्स लँडचे इथे लँड होईल. सिंगल वर समाधान मानावा लागेल. आपण पाहू शकाल लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहू शकाल शरीरापासून दूर होता, त्यामुळेच एलिव्हेशन मिळालं नाही. सिंगल वर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचते. 40 वर जाऊन पोहोचते. 40 धावा धावफलकावर जाऊन पोहोचते. अजून या इनिंगची 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस फुलर लेनचा चेंडू पुरेपूर समाचार घेण्याची संधी होती.
पण या संधीचं सोनं करता आलं नाही. अनेक वेळा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते यॉर्कर बॉलला षटकार लागताना आपण नेहमी पाहिलंय आणि अनेक वेळा फुलटॉस बॉल देखील मिस होतो. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. चांगली गोलंदाजी, सट्टिक, लाईन अँड लेंथ. कौतुक करेन गोलंदाजाचं. वेदांचं काय गोलंदाजी करतोय. दोन मातब्बर खेळाडूंना जखडून ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये विकी देखील पाहायला मिळते. अक्षय म्हात्रे या स्पर्धेसाठी खूप मेहनत अक्षयने सकाळपासून पाहायला मिळते. RSA गोठुलीचा एक चांगला खेळाडू देखील आहे. सटीक लाईन अँड लेंथ, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहू शकाल. जखडून ठेवले. सिंगलवर समाधान मानावं लागेल. संदेशला देखील 42 एक धावाने मात्र धावफलक पुढे सरकते. पण मोठे फटके मारावे लागतील कारण की या इनिंगचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल टीम गावदेवीसाठी. हा वेळेस पुन्हा एकदा स्विंग इन मिस. काय गोलंदाजी, काय सट्टिक लाईन अँड लेंथ. कौतुक करेन RSA गोठुली टीमचा हा रायझिंग स्टार. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळाली आहे. या षटकाचा जर विचार केला तर तब्बल आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. फुलर लेनचा चेंडू यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. मिड विकेटच्या डोक्यावरून अखेरच्या बॉलवर येतोय खणखणीत षटकार. षटक क्रमांक संपला गेले 4. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. टीमची धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचते. 49 धावा, 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. येणार आहे 24 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण आहे. कुठे जाऊया नेक्स्ट इनिंग मध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत ऐका एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. डीजे प्लीज. Production.
येस, विनंती करतोय लगेचच क्षेत्ररक्षण सजवा, कारण की वेळ अतिशय महत्वाचा आहे. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही मित्रांनो. त्यासाठी विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. कोमरा चषक 2021 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्य आयोजन. कोविड नंतर पुन्हा एकदा आपण आलोय मैदानामध्ये, या गोष्टीचा आनंद आहे. असं वाटलं होतं की आपण क्रिकेट पासून दूर राहू, आणि क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. क्रिकेट इज बॅक. त्यामुळेच आनंदीचा वातावरण आहे. आणि ही स्पर्धा व्हर्च्युअल फ्रेंड म्हणजेच ऑनलाईन फ्रेंड आमच्या सोबत जुडले जातील युट्यूबच्या माध्यमातून. 185 देशात हे लाईव्ह प्रक्षेपण इंडिया क्रिकच्या माध्यमातून क्वालिटीचं क्रिकेट दाखवलं यशस्वी ठरलंय. आणि खऱ्या अर्थानं इंडिया क्रिकचं देखील मी कौतुक करतोय. या संपूर्ण गोठिली गावचं खऱ्या अर्थानं कौतुक करतोय, कारण की क्रिकेटला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात सिंहाचा वाटा ज्याने उचलला. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. कोमरा चषक असेल, त्याचबरोबर मंगल स्मृती चषक सारसोळे असेल, लफडा 11च्या माध्यमातून देखील जुगावच्या मैदानावर एक स्पर्धा आहे. त्याचबरोबर श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा आहे. आणि अशा अनेक स्पर्धा, पावसाळी रबर बॉल क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच दर्जेदार स्पर्धेचं आयोजन या कोमरा 11 चषक 2021 मध्ये पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये. स्ट्राईक एंडवर फलंदाज तुषार मोहंती आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज रोहित हनुमंत म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय विक्की बनसोडे. 23 तरार गोलंदाज आहे. अंडर 22 चा खेळाडू आहे. अनेक अंडर 22 चे खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पाटील, लारा असतील, त्याचबरोबर आपण पाहू शकाल संदेश असेल, आतिश असेल, प्रकाश सरप्पा असेल. या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली या टीम बनवण्यासाठी. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू अक्षरशः खडून काढलाय. पहिली धाव निघते ती बॅट मधून. तुषार मोहंतीच्या खातं उघडतोय तुषार. ऑफ द मार्क, पहिली धाव. 50 धावांचं टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये 46 धावांचं टार्गेट होतं, ते डिफेंड केलं आणि त्याच श्रेय जात आहे नितीन भोईरला. काय गोलंदाजी केली आहे. त्या षटकात फक्त 3 धावा खर्च केले नितीन भोईरने आणि आपल्या टीमला, रिद्धी सिद्धी कोपरी टीमला मात्र पहिला विजय मिळवून दिला. कौतुक करतोय त्या एक्सपिरियन्स गोलंदाजाचं. यावेळेस मात्र कडवा आव्हान असेल विक्की समोर. रोहित सारखा एक मातबर खेळाडू. इथे मात्र चांगली लाईन आहे. स्टंपच्या गद्दीवरून चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी, चतुर चालाक गोलंदाज आहे. गावदेवी तळोली टीम साठी खूप चांगलं प्रदर्शन नेहमीच विक्कीचं आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण, या तिन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळतोय. मोठा फटका, मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चांगली लाईन अँड चांगली लेंथ पाहायला मिळते. लेग स्टक स्टीमला लेग स्टिक ठेवून मात्र एक रणनीती आखली गेली आहे रोहित समोर. रोहित हा खेळाडू जर पाहिला तर अख्खा देशामध्ये जाऊन आपल्या गोठवलीचं नाव आज अटकेपार नेलंय. असा एक गुणवंत खेळाडू आहे. चेंज ऑफ पेस, चेंडू पुलकेला जातोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत जातोय. डिक्लर झोन मध्ये एक धाव मिळते रोहितला आणि टीमला मिळते एक धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या मॅच पासून या मॅच मध्ये देखील 50 पर्यंत 46 पर्यंत पोहोचली, पण या धावा देखील डिफेंड केल्या गेल्या. मात्र रोहितला त्याचबरोबर तुषार मोहंतीला चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. सटीक लाईन अँड लेंथची गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. स्क्वेअर कट, फटका चांगला, मात्र सिंगल वर समाधान मानावं लागेल. एक एक धाव, एक एक चेंडू, मात्र विजयाचं समीकरण बदलत जाईल. पण यावेळेस इम्प्रेस केलंय पहिल्या षटकात विक्की बनसोडेने. 5 चेंडूत आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ स्पेल. चांगलं षटक म्हणावं लागेल. अखेरचा चेंडू या षटकातील. येस, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस चकून गेलाय रोहित सारख्या मातबर खेळाडूला. षटक क्रमांक पहिला संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
बिनगडी बाज फक्त 3 धावा. आता समीकरण असेल 18 बॉल आणि धावांची आवश्यकता असेल 47 धावांची आवश्यकता. असं म्हटलं जातं माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. एक म्युझिक ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तन्मय माणिक पाटील. टॅलेंटेड क्रिकेटर आणि तळोली गावाला मिळालेला एक चांगला अष्टपैलू खेळाडू तन्मय पाटील इम्प्रेस केले मागच्या 2-3 वर्षापासून या तन्मय पाटीलने. आणि अगदी कमी वयात अग्रिकोळी प्रीमियर लीग साठी देखील या खेळाडूची नेमणूक केली गेली आहे. इम्प्रेस केले. यावेळेस मात्र विकीने देखील पहिलं षटक हाताळून पहिलाच बॉल टॉप एज संधी होती इथे मात्र झेल घेण्याची, पण इथे एक धाव मिळेल तुषार मोहंतीला, टीमला मिळेल एक धाव. एक धावाने मात्र इथे टीम पुढे सरकते. थेंबे थेंबे तळेसाचे, पण धावांचा सागर जर तुम्हाला पार करायचा त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इथे 5th गिअरवर बॅटिंग करावे लागेल तुषार मोहंती, त्याचबरोबर रोहित मात्रेला. गोलंदाजी मार्कवर तन्मय. यावेळेस फटका चांगला, सुरेख फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार षटकार. मस्ट नीडेड षटकार तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय. टॅलेंटेड क्रिकेटर आहे, अनेक अर्धशतक या तुषारच्या नावी आहेत. अनेक वेळा संकटातून संकट मोचकच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस तुषारने आपले इरादे स्पष्ट केले. षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. दुसरे षटक येथे प्रगतीपथावर असताना 50 धावांचे टार्गेट आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळेस ते सर्रार लाईन मिस केली आहे, वेगाने बीट करून गेलाय, मात्र लाईन मिस करून व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. गोलंदाजी करत असताना वेगाला महत्व नसते, पण वेगाने कुठल्या दिशेने जातो ह्याला महत्व असतं. वेगवान चेंडू होता पण दिशाहीन गोलंदाजी केली. यावेळेस पुन्हा एकदा चांगली लाईन आहे, बॅटची इनर एज लागली आहे, त्यामुळेच मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक खूप चांगला प्रयत्न करतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मिळेल सिंगल. चांगलं कमबॅक केलंय. आयुष्यात देखील कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे. कोविड-19 मुळे आपण थोडासा हतबल झालोय, इथून देखील कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिली वेव, दुसरी वेव, त्यानंतर तिसरी वेव येईल असं देखील म्हटलं जातं. सुरेख लाईन, सुरेख लेंथ, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. तन्मय पाटील, तन्मय माणिक पाटील यावेळेस देखील कमबॅक केले या तन्मयने. संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 12 या आकड्यावर. 12 लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा चांगली लाईन, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लाईन अँड लेंथ अतिशय चांगली. आदरणीय या गोठिली गावचं एक नेतृत्व, गोठिली गावची आणबान शान ज्यांना म्हटलं जातं, आदरणीय माजी उपमहापौर रमाकांतजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. आपण पाहू शकाल एक उमदा नेतृत्व, कार्यसम्राट उपमहापौर देखील राहिले. महानगरपालिकेमध्ये खूप चांगले कार्य त्यांचे पाहिले. यावेळेस हेलिकॉप्टर चेंडू लँड होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल
14 या आकड्यावर 2 षटकांचा खेळ संपल्या गेल्या. 14 धावा धाव फलकावर लागलेत. आता समीकरण असेल 12 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 36 धावा, 36 धावा 12 चेंडू. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम कोण करत असेल तर संगीत कर. पंडारी शट पड़के बिगर वाला बिनदर छकड़े वाला. पंडारी शट पड़के बिगर वाला बिनदर छकड़े वाला. पंडारी शट पड़के. हॅलो. यस, या नगरातील कार्यसम्राट व्यक्तिमत्व आदरणीय माजी उपमहापौर रमाकांतजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं गुठिवली गावाला लाभलेलं एक उमदा नेतृत्व आणि त्यांचं देखील आगमन झालंय. सदैव कला क्रीडा शैक्षणिक क्षेत्र असेल यासाठी नेहमीच त्यांचे उल्लेखनीय काम आम्ही सातत्याने पाहिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धेचं देखील आयोजन केलं जाते. RSC गोठिवली असेल, MS11 गोठिवली असेल यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे, चांगला फटका आहे, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल वर समाधान मानावं लागेल. रोहित काहीसा संघर्ष करतोय. जर मागच्या 2 वर्षापासून रोहितची बॅट तळपली नाही, 2 वर्षापासून बॅटशी संघर्ष करतोय, आपल्या फॉर्मशी झगडतोय, पण या मॅच मध्ये कमबॅक करेल रोहित यात आशा असेल RSC गोठिवली टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय. रोशन बुमरा गोलंदाजीसाठी येतोय. ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराची ऍक्शन आहे त्याच पद्धतीची ऍक्शन देखील रोशन बुमरा गोलंदाजीसाठी येतोय. यावेळेस चांगला फटका आहे, टायमिंग बेमिसाल, एलिव्हेशन देखील तितकंच चांगलं. तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय खणखणीत क्रॅकिंग षटकार. चांगला स्ट्रोक तुषार मोहंतीच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. इस बिग 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 षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. थँक यू डीजे. तुषार मोहंती सेट ऑन फायर. लाजबाब 2 बॅक टू बॅक षटकार आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 धावा. सुरेख फटका आहे, हेलिकॉप्टर लगवला गेला, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ रिजन मध्ये सिंगल मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न अयशस्वी ठरतोय. कॉलिंग खराब. रोहित म्हात्रे तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरेला. पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरे. यस, रोहित परतलाय. मोठा हादरा, मोठा बगदा. इथे कॉलिंगची कमतरता जाणवली. कॉलिंग इथे खराब होतं आणि त्यामुळेच की काय रोहित देखील नाराज होता. रोहित परतलाय आपल्या टीमसाठी 4 धावांचं योगदान करून. टीमची धावसंख्या 1 गडी बाद जाऊन पोहोचते तब्बल 28. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 22 धावा. 8 बॉल 22 धावा, 22 धावा 8 बॉल. अशा असेल. तुषार मोहंतीकडे लक्ष असेल. न्यू कॅन्डिडेट वेदांत ज्याने इम्प्रेस केलं, चांगलं षटक हाताळलं, फक्त धावा खर्च केल्या 10. इथे दिशाहीन गोलंदाजी. रोशन
चूक करतोय. व्हाईट बॉलचा इशारा. प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाची असते. चुका आणि शिका, प्रत्येक चुकांमधून काही ना काही शिकावं लागतं. इथे शिकावं लागेल जसप्रीत बुमराह सारखी ऍक्शन असलेल्या रोशनला. सुरेख गोलंदाजी, सट्टिक, लाईन अँड लेंथ, कम बॅक केलंय. 3 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे. काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. तुषारचं कौतुक करेन. एक धावांसाठी आपल्या टीम साठी 100% प्रयत्न करत असताना नेहमी म्हटलं जातं प्रयत्न करणारे 100% यशस्वी होतील असं नाही, पण प्रयत्न न करणारे 100% अपयशी होतात. म्हणून प्रयत्न करायला पाहिजे ही मॅच जिंकण्यासाठी. RSC गोठिवलीला तेच करताना दिसतोय तुषार मोहंती. यावेळेस चांगला फटका चांगला, प्रयत्न देखील तितकाच चांगला. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळेल. कौतुक करेन. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत पाटील खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपला गेले. 3 षटकांचा खेळ संपला गेला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32 आकड्यावर. आता मात्र 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. मागच्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू 18 धावा असं समीकरण होतं. यावेळेस मात्र काय घडतंय हे आपण एक म्युझिक नंतर ऐकूया. थँक्यू. समाज कार्याला सरकारने न्याय द्या. लोकनेत्याच्या समाज कार्याला सरकारने न्याय द्या. दिबा पाटलांचं नाव नसेल द्यायचं तर विमानतळ परत न्या. दिबा पाटलांचं नाव नसेल द्यायचं तर यो विमानतळ परत न्या. भूमिपुत्रांचा लढा, भूमिपुत्रांच्या हक्काची गोष्ट. नवी मुंबईच्या विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं यासाठी केलेला हा संघर्ष, हासाठी केलेला हा एक प्रोटेस्ट आपण पाहिला. आणि अग्रिकोळी समाज एकत्र आल्या या गोष्टीचा आनंद देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय. अक्षय कोळी तेच तर्रार गोलंदाज आहे. आपण पाहू शकाल 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवर आहे सेट बॅट्समन तुषार मोहंती. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा. इट इज वाईड बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. समीकरण बदलत जाणार आहे. 6 चेंडू 17 धावांची अजूनही आवश्यकता असेल. यावेळेस चांगली लाईन, चांगली लेंथ, खोलवर टप्प्याचा चेंडू. सिंगल कंप्लीट केली जाते. आपण पाहू शकाल मनोज दळवी तिथे तैनात. सिंगलवर समाधान मानावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील या मॅच मध्ये. जोपर्यंत तुषार मोहंती आहे तोपर्यंत RSC गोठविलीला मात्र आशा असेल. वेदांत ज्याने गोलंदाजीमध्ये कमाल केलाय, फलंदाजीमध्ये काय करतोय यावेळेस स्विंग इन मिस म्हणावं लागेल. डॉट बॉलची सांगता. प्रेशर मध्ये आहे RSC गोठविली. प्रेशर मध्ये आहे वेदांत. प्रेशर मध्ये आहे तुषार मोहंती. आता मात्र समीकरण 4 बॉल 16 धावांची आवश्यकता. इथे चांगला स्ट्रोक. अक्षरशः कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामीला षटकार वेदांच्या बॅट मधून येतोय. खणखणी षटकार. तीन चेंडू 10 धावांची आवश्यकता. या षटकाराने मात्र संजीवनी आणलाय या मॅच मध्ये RSC गोठविलीसाठी. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. वेदांत स्ट्राइक एंडवर आहे. अक्षय कोळी प्रेशर मध्ये असेल कारण की हा षटकाराने मात्र आशा पल्लवित केलेत RSC गोठविली टीमची. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मोठा फटका समोरच्या दिशेने. वाटा स्ट्रोक. लाजवाब स्टँड अँड जिलवर. टाळ्यांचा गजर ज्या पद्धतीने होतोय त्या पद्धतीचा फटका आहे. वेदांच्या बॅट मधून येतोय. खणखणीत दणदणीत षटकार. आदिवासी दलित बहुजनांचा उलनीला लावा
लावादिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला लावादिबा पाटलांचं नाव कंपल्सरी चेस 2 बॉल 4 धावांची आवश्यकता अक्षरशः अंगाला शहार आणणारे मॅच असेल. काय क्रिकेट, काय आयोजन, काय स्पर्धा आणि कोविड नंतर असा अंगाला शहारा आणणारा सामना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. एकीकडे वाटतंय गावदेवी तळवली, एकीकडे वाटतंय RSA गोठिवली. गोठिवली तळवली दोन्ही आजूबाजूची गावं. 2 चेंडू 4 धावा. Oh my God! लाजवाब, outstanding, mind-blowing, fabulous batting performance by Mr. वेदांत. मॅचचा निकाल आपल्या नावी लावलाय. यंग टॅलेंट ही आहे. तर मी विनंती करेन की तुम्हा मग सर्वांचे लाडके व नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी उपमहापौर आदरणीय रमाकांतजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रिद्धी सिद्धी कोपरी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये RSA गोठवली अर्थातच राजीव स्पोर्ट्स अकॅडमी या नावाने RSA गोठवली आज संघ मैदानामध्ये खेळत असतो. तर टॉस जिंकलाय रिद्धी सिद्धी कोपरी या टीमने. टॉस जिंकलाय. 3 ओव्हरची मॅच असेल. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तुर्तास जाऊया DJ मास्टर कडे. एक सुमधुर संगीत. थँक्यू. तर विनंती असेल की तयवली टीमला की आपण आपले 2 पंच
तर विनंती असेल की लवकरात लवकर रिद्धी सिद्धी कोपरी संघ आपण मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्यायचा आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग या ठिकाणी स्वीकारली जाते. रिद्धी सिद्धी कोपरी या टीमच्या दरम्यान बॅटिंगसाठी RSA गोटवली या टीमला देखील या ठिकाणी आमंत्रित केले. एक अफलातून इनिंग या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पेश करताना आपण पाहिलं. बॅट्समन वेदांतला जे बॅक टू बॅक 3 षटकार ज्याने लगावले आणि तदनंतर तो सामना जिंकला RSA गोटवली या टीमने. या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही आवाज ऐकला तुम्हा सर्वांचे लाडके व नवी मुंबईचा बुलंद आवाज व घनसोली गावाचा भूषण अर्थातच विघ्नेश मडवी सरांचा आवाज तुम्ही ऐकला. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील अनेक मायबाप प्रेक्षक. तर विनंती असेल की प्रकाश दादा की आपण पंचांची भूमिका पार पाडायची आहे आणि त्याचबरोबर श्रेयस दादा पाटील आपणास देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील पंचांची भूमिका ही पार पाडायची आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला एका इनिंग साठी दिला जातोय. तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका. सामना लवकरात लवकर चालू करा. 3 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एक सामने जिंकलेत आणि तदनंतर या दुसऱ्या लढतीसाठी देखील हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर